नमस्कार डी मराठीच्या आजच्या भागामध्ये एक अशी भयंकर घटना आहे, की जी घटना ऐकल्यानंतर तळपायाच्या मस्तकात जाईल. म्हणजे आपण म्हणतो, की एखादी स्त्री चुकीची असू शकते, एखादी बाई चुकीची असू शकते, एखादी पत्नी चुकीची असू शकते, पण आई चुकीची कधीही असू शकत नाही. कारण त्या आईचं त्या मुलावरती प्रचंड प्रेम असतं, आपल्या बाळावरती प्रचंड प्रेम असतं. पण या घटनेमध्ये त्या आईनं म्हणजे एक लहान मूल तिच्याकडे रडत-रडत येतंय आणि ती त्या मुलाला गळा दाबून त्याला ठार मारते. म्हणजे किती क्रूर अशा पद्धतीची ती आई असेल किंवा ती बाई असेल आणि तिनं आपल्या स्वतःच्या लेकराला मारलं, त्याच्या अगोदर आपल्या नवऱ्याला मारलं. आणि हे सगळं तिनं जे घडवलं आणि त्याच्यानंतर पुन्हा म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा नंतर तिनं जी नौटंकी केलेली होती, ती म्हणजे संताप आणणारी अशा पद्धतीची ही घटना आहे. आणि इतक्या खालच्या लेव्हलला एखादी व्यक्ती, एखादी स्त्री जाऊ शकते, याच्यावरती विश्वास बसत नाही. अशा पद्धतीची ही घटना आहे, जी घडलेली आहे कर्नाटक या ठिकाणचं बंगळुरू, त्या ठिकाणचं चिक्काबनवारा हा भाग आहे. त्या भागामधील गुट्टे बसवेश्वर नगर आहे. आणि त्या ठिकाणी 9वा क्रॉस आहे. म्हणजे काहीतरी नाव आहे ते 9 क्रॉस आणि त्या भागामध्ये असणारी 3 मजली बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये 3 जणांचा परिवार राहतोय. म्हणजे एवढी मोठी बिल्डिंग, त्याच्यामध्ये फक्त 3 जण राहतायत. त्याच्यामध्ये पती आहेत अभिनंदन, पत्नी आहे हरिणी. पती साधारण 35-40 च्या आसपासचा आहे. पत्नी जी आहे ती सुद्धा 30-35 च्या आसपासची आहे आणि त्यांचा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे यदुवीर आणि याचं वय साधारण 4-5 वर्षाच्या आसपासचं आहे. तर अशा पद्धतीचा हा सगळा परिवार आहे आणि तारीख होती 17 ऑगस्ट 2026. सकाळचे 6:30 वाजलेले होते आणि यावेळेस या पत्नीनं म्हणजे या हरिणीनं तिच्या सासूला म्हणजे तिच्या पतीच्या आईला म्हणजेच भाग्यम्माला फोन केला आणि फोन करून ती रडायला लागली आणि सांगायला लागली, की "अहो," म्हटली, "हे जे आहेत ते असे निस्तेज पडलेत, काही हालचाल करत नाहीये आणि बाळसुद्धा काहीच हालचाल करत नाहीये. मला टेन्शन आलंय, काय करावं सुचत नाहीये, असं आहे, तसं आहे, हे ते मोठमोठ्याने रडायला लागली. आणि त्याच्यानंतर मग आता तिकडून ती आई होती, म्हणजे सासू होती हिची. मग ती सुद्धा घाबरली आणि त्यानंतर तिनं पण गाडी केली आणि ती लवकरात लवकर त्या घरी पोहोचलेली आहे. आता हे सगळं अगोदर मग तिनं बाकीच्या पाहुण्या-रावळ्यांना फोन केलेला आहे आणि त्यानंतर सगळे त्या ठिकाणी जमा झालेत. आता या ठिकाणी अ, त्या बेडरूममध्ये त्या पतीचा मृतदेह पडला होता आणि तो मृतदेह असा पडला होता, की खाली लहान मूल म्हणजे त्याचं मूल ते पडलेलं. त्याच्यावरती हा मृतदेह पडलेला होता आणि त्यानंतर पोलीस वगैरे तिथं पोहोचतात. ही आई तिथं पोहोचते आणि त्या ठिकाणी पाहिलं आणि सगळ्यांनी रडायला सुरुवात केली. आता ही बायको तर अगोदर रडत होती. नंतर ती सासू आली, तिनं सुद्धा रडायला सुरुवात केली. पाहुणे-रावळे आलेत. सगळा तिथं गोंधळ झालेला आहे. पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत आणि यावेळेस मग पोलिसांनी त्या पत्नीला विचारलं, की नक्की काय झालंय? त्यावेळेस मग तिनं सांगितलं, की ती वेगळ्या रूममध्ये झोपली होती. तिचा पती आणि मुलगा वेगळ्या रूममध्ये झोपलेले होते आणि रात्रीचं काय झालं माहीत नाही. पण सकाळी ती ज्यावेळेस काही चहा-पाणी द्यायला किंवा नाश्ता वगैरे द्यायला गेली असेल किंवा उठवायला गेली असेल, त्यावेळेस त्या ठिकाणी तो पती आणि तो मुलगा अशा अवस्थेमध्ये तिला दिसलेले होते. आता हे सगळं पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी असं दिसत होतं, की आता या घरामध्ये पती आणि पत्नी असताना सुद्धा पत्नी वेगळी आणि पती आणि मुलगा वेगळा झोपलेला होता. याचा अर्थ यांच्या घरात काही ना काहीतरी वाद होते आणि ते वाद समोर आले होते आणि त्यामुळे मग त्या वादामुळे पती-पत्नी वेगळ्या थांबलेल्या आणि याच्यात त्या नवऱ्याला टेन्शन आलं, त्या बापाला टेन्शन आलं आणि त्याच्यानंतर मग रागाच्या भरामध्ये त्यानं त्या मुलाला संपवलं, स्वतःच्या लेकराला संपवलं आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली, स्वतःचं जीवन संपवलं. अशा पद्धतीचं प्रथमदर्शनी वाटत होतं. पण ज्यावेळेस पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतल्या, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, की त्या त्या व्यक्तीच्या कानातून किंवा नाकातून रक्त आलेलं आहे. त्याला शरीरावरती जखमा झालेल्या आहेत, चेहऱ्यावरती जखमा झालेल्या आहेत. त्याचबरोबर ते त्या घराच्या बाहेर जे कपडे वाळत घातले होते, ते वाळत घातलेल्या कपड्यांवर सुद्धा रक्ताचा डाग दिसत होता. हे सगळं बघितल्यानंतर मग प्रश्न निर्माण होत होता, की ह्यानं आत्महत्या केली, पण ह्याच्या कानातनं रक्त कसं आलं? ह्याच्या नाकातनं रक्त कसं आलं? बरं बाहेर रक्ताचे डाग कसे काय आहेत? भिंतीवरती रक्ताचे डाग होते आणि बरं भिंतीवरती रक्ताचे डाग असतील, बाहेर रक्ताचे डाग असतील. मग असं असताना घरामध्ये एवढा सगळा गोंधळ चाललेला असताना त्या पत्नीला कळलं कसं नाही? हा सुद्धा एक प्रश्न होता ना. आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि यावेळेस पोलिसांच्या लक्षात आलं, ही जी पत्नी आहे, हरिणी जी आहे, त्या हरिणीचं बाहेर कुठल्यातरी काळविटाबरोबर ती
अनैतिक संबंध होते. आता ही गोष्ट कळल्यानंतर मात्र मग पोलिसांची जी शंका होती, ती शंका आधीच म्हणजे जास्त अजून गूढ झाली किंवा आधीच जास्त वाढली. त्याचबरोबर यांनी बघितलं यांच्या घरात सीसीटीव्ही आहेत. पण मागच्या 1-2 दिवसापासून सीसीटीव्ही बंद आहेत. म्हणजे ही घटना घडण्याच्या बरोबर अगोदर हे सीसीटीव्ही बंद पडलेले होते किंवा बंद पाडलेले होते. आता हे सगळं कोण करू शकतं? आणि त्या सगळ्यांचा विचार करता पोलिसांनी त्या हरणीला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर आता प्रश्न हाही होता, की समजा हिचं बाहेर काहीतरी आहे, चालू आहे. पण तिचा पती जो आहे, तो करोडपती पती आहे. बरं, पती कुठल्याही बाबतीमध्ये कमी नाहीये. ज्यावेळेस म्हणजे ज्या पती आणि पत्नींच्या नात्यामध्ये पती जो आहे तो अ, चांगल्या पद्धतीचा पती आहे. त्यानंतर घरामध्ये मूल आहे. बरं, तिने समजा ते बाहेरच्या गोष्टीमुळे तिनं पतीची हत्या केली. पण आपल्या लेकराला का मारेल ती? स्वतःच्या छोट्याशा बाळाला का मारेल ना? कारण ते 4-5 वर्षाचं बाळ तर ते तर म्हणजे निष्पाप आहे. त्याचा तर काही याच्यामध्ये दोष नाहीये. कदाचित नवरा-बायकोचा वाद असू शकतो, भांडणं असू शकतात. छोट्या बाळाचा जीव घ्यायचं कारण काय? म्हणजे ह्या सगळ्याचा विचार पोलीस करत होते. पण पोलिसांना हिच्यावरती शंका होती. त्यामुळे मग पोलिसांनी हिला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर मग ते सांगत होते, की माझा काही संबंध नाहीये. त्यानंतर मी दुसऱ्या खोलीत होते. ह्यानं स्वतःला मारलं, स्वतःच्या मुलाला मारलंय, असं तसं ती सांगत होती. आणि रडत होती. माझं सगळं उद्ध्वस्त झालं, नसन-तसं हे सगळं चाललं होतं. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले. पोलीस विचारतायत, वाकडे-तिकडे प्रश्न विचारतायत. पोलिसांच्या लक्षात आलंय, की ही खोटं बोलते. पण ती काय मान्य करत नव्हती आणि तब्बल 6 तास तिची चौकशी केली आणि त्यानंतर तिनं कबुली दिली, की तिनंच तिच्या पतीला आणि मुलाला मारलेलं आहे. आता तिचा परिवार जो आहे तो अत्यंत म्हणजे समाजामध्ये एक प्रतिष्ठित वगैरे जे म्हणतात ना, तशा पद्धतीचा परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये त्यांचा म्हणजे एकदम सगळीकडे नाव आहे, प्रतिष्ठा आहे. त्यानंतर प्रचंड पैसा आहे. पतीच्या नावावरती करोडोची संपत्ती आहे. ते जे 3 मजली बंगला आहे तो पण त्यांचाच आहे. एवढं सगळं आहे. असं असताना सुद्धा ती जी पत्नी आहे, ती पत्नी एका अत्यंत दरिद्री आणि कंगाल अशा पद्धतीच्या एका व्यक्तीच्या प्रेमात पडलेली होती. म्हणजे घरी पती आहे, मूल आहे, संसार आहे, संपत्ती आहे, धन-दौलत आहे, सगळं आहे. पण तरी सुद्धा विनय नावाच्या एका व्यक्तीच्या ती प्रेमात पडलेली होती. त्याच्याबरोबर हिचे अनैतिक संबंध होते आणि ती त्याच्याबरोबर काही काळापूर्वी पळून पण गेलेली होती. नंतर काही काळाने ती परत माघारी आली. आणि असं 1-2 वेळा झालेलं, की ती त्याच्याबरोबर ती गेलीये, पतीबरोबर तिचा पटत नाहीये आणि ती म्हणते, की "मला तुझ्यापाशी राहायचंच नाहीये." असं नाही, तसं नाही. पण या पतीचा विषय असा होता, की एक लहान मूल आहे. त्या मुलाचं भविष्य आहे, त्या मुलाचं करियर आहे आणि त्याच्यामुळे मग आपण आपल्या वासनेचा आणि आपला विचार करण्यापेक्षा आपण त्या बाळाचा विचार करू, त्या मुलाचा विचार करू आणि त्याच्यासाठी तो पती अशा पत्नीला सुद्धा म्हणजे तिचे जे काही तिने काही गोष्टी केल्या, त्या गोष्टीवरती सुद्धा तो पांघरून घालण्याचा प्रयत्न करत होता आणि समाजामध्ये जाताना की बाबा आमच्यात सगळं अलबेल आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला होता. आणि परत एकदा ती गेली. त्यानंतर तिनं पत्र वगैरे पण लिहिलेलं होतं, की काही काही विषय तिने त्यात मांडले होते आणि त्याच्यानंतर परत तिला माघारी बोलावण्यात आलं. परत त्यांचं म्हणजे सगळं सावरण्याचा प्रयत्न ह्या पतीकडून करण्यात येत होता आणि तिला मात्र ते सावरायचं नव्हतं आणि फक्त दाखवत होते, की आमच्या घरात सुखी आम्ही समाधानी आहोत. कसं चाललंय तर बरं चाललंय, कसं चाललंय तर ठीक चाललंय, अशा पद्धतीने. पण आता यावेळेस मग त्या पत्नीनं असा प्लॅन केला, की जर समजा आता पतीकडून जर डिव्होर्स घेतला, तर त्याच्यातनं काही अर्धी संपत्ती वगैरे काही थोडीफार मिळून जाईल. आणि त्याच्यातही त्या मुलाचाही वाटा असणार आहे, पतीचा वाटा असणार आहे आणि त्याच्यानंतर हिचा वाटा असणार आहे. आणि त्यामुळे मग करायचं काय? तर मग तिने विचार केला, की म्हटली त्या पतीला आपण कायमचं संपवून टाकू. पतीला जर ठार मारलं, तर मग त्याची 100% संपत्ती आपल्याला मिळून जाईल. आणि मग त्याचं काहीतरी नैसर्गिक किंवा वेगळ्या पद्धतीने तो मेला असं दाखवायचं आणि त्याची हत्या करायची. याच्यासाठी अगोदर तिनं हँड ग्लोव्हज आणून ठेवले होते. याच्यासाठी अगोदर तिनं तयारी केली होती, की याला कसा मारायचा, काय करायचा? त्या प्रियकरानं आणि हिनं दोघांनी मिळून ते ठरवलेलं होतं. आणि 16 ऑगस्टला संध्याकाळी ज्यावेळेस जेवण वगैरे झालं, त्यानंतर पती आणि मुलगा त्याच्या रूममध्ये झोपायला गेले. पत्नी जी आहे ती दुसऱ्या रूममध्ये झोपलेली होती आणि त्याच्या अगोदरच म्हणजे साधारण 10-11च्या आसपासच तिनं
तिचा जो प्रियकर आहे विनय, त्या विनयला घरी बोलवलेलं होतं आणि त्यांची गाडी ज्या ठिकाणी पार्किंगला लागते, तर त्या पार्किंगमध्ये त्याला लपवण्यात आलेलं होतं आणि त्याला सांगितलं होतं, की जोपर्यंत मी आता बघते नवरा चांगला गाढ झोपला, की मग जायचं आणि त्याला संपवायचं. त्या पद्धतीनं मग तिनं अनेक वेळा त्या रूममध्ये गेली, पतीच्या रूममध्ये गेली. नंतर इकडं खाडखुड काहीतरी केलं. तिच्या लक्षात आलं नवरा गाढ झोपलेला आहे आणि त्यानंतर मग ती पुन्हा आली, प्रियकरापाशी आली. त्याला म्हटले, "आता चल." त्याला घेऊन गेली. त्यानंतर मग त्या रूममध्ये पोहोचल्यानंतर तो पती जो आहे तो गाढ झोपला होता. हा प्रियकर जो आहे तो त्या पतीच्या छाताडावरती बसला आणि त्यानं त्याचा गळा आवळायला सुरुवात केली आणि इकडे त्या बायकोनं त्याचे पाय पकडलेले होते आणि ह्याचे डोळे उघडे आहेत. हा त्याला विरोध करू शकत नाही आणि प्रचंड धडपड, फडफड, फडफड सुरू झाली आणि शेजारचा मुलगा जो आहे तो मुलगा रडायला लागलाय. तो मुलगा उठलाय. तो मुलगा पाहतोय, की इथं त्या बापाचा गळा आवळला जातोय. बापाला मारलं जातंय. बाप फडफड करतोय. बापाच्या कानातनं रक्त येतंय. बापाच्या तोंडातून रक्त येतंय. हे ते पोरगं पाहतंय. ते पोरगं रडतंय आणि त्याची आई तिकडे त्याचा बापाचा पाय धरत होती आणि इकडं कुणीतरी त्याच्या छातीवरती बसून त्याचा गळा आवळत होतं, गळा दाबत होतं. बराच वेळ हा विषय चालला होता. ते पोरगं सगळं डोळ्याने पाहत होतं आणि स्वतःचा मृत्यू सुद्धा तो पती जो आहे, तो स्वतः डोळ्यांनी पाहत होता. समोर तो बसलेला आहे, बायको पाय धरते आहे आणि स्वतःचं लेकरू इकडं रडतं आहे आणि अशा अवस्थेमध्ये स्वतःला वाचवण्याचा तो प्रयत्न करतोय आणि अखेर शेवटी त्याची ती फडफड, धडपड थांबली. त्याचा मृत्यू झाला. पण रक्ताचे शिंतोडे इकडं-तिकडं उडालेले होते. त्यांच्या अंगावरती रक्ताचे शिंतोडे उडालेले होते आणि त्यानंतर आता हा शांत झाला, हा मरण पावला. त्यानंतर तर ते लहान बाळ जे आहे ते रडत होतं. त्याला हे काही लक्षात येत नव्हतं नक्की काय चाललंय, दिसत होतं फक्त. आणि त्यानंतर ते रडत-रडत आपल्या आईपाशी गेले. आईपाशी गेल्यानंतर आईनं त्याला जवळ घेतलं. आता म्हणजे बाळ रडतंय तर ती आईपाशीच जाणार आहे आणि तिनं त्याला जवळ घेतलं आणि त्याचा गळा आवळायला सुरुवात केली. स्वतःच्या लेकराचा गळा आवळतीये आणि तो प्रियकर म्हणतो, की "ह्याला का मारते तू?" तर ते म्हणते, की "हा जर मेला नाही, हा जर संपला नाही, तर आपल्याला एकत्र येता येणार नाही किंवा हा मेला पाहिजे. हा परत संपत्तीमध्ये वाटेकरी होणार. हा परत आपल्या दोघांच्यामध्ये आडवा येणार. हा परत जर उद्याच्याला ह्यानं जर पोलिसांना सांगितलं, की हे दोघं होते, त्यांनी असं केलं, तसं केलं, तर आपण अडकले जाणार. म्हणजे हा सुद्धा आपल्यामधला अडथळा आहे. हा सुद्धा मला दूर करायचा आहे." आणि त्या पद्धतीनं तिनं त्याला संपवलं, त्याला मारलं. आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा हिचं शातीर दिमाग बघा, हिचं डोकं बघा म्हणजे सैतानी दिमाग, सैतानी डोकं. हिनं त्या बाळाला खाली टाकलं त्या बेडवरती. त्या बेडवरती त्या स्वतःच्या पोरावरच्या उरावरती त्या बापाला टाकला आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला, की बघा यानं अगोदर याला मारलं आणि नंतर यानं स्वतःला मारलं आणि तो मेला. अशा पद्धतीनं म्हणजे त्यावेळेस काय म्हणजे किती विचित्र आणि किती भयंकर अशा पद्धतीच्या क्रूर कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये येतात आणि त्या पद्धतीनं तिनं ते केलेलं आणि त्या पतीला तिनं संपवून टाकलेलं होतं. बाळाला संपवून टाकलेलं होतं. स्वतःचा संसार संपवलेला होता आणि आता प्रियकराबरोबर ती राहायचं असं तिनं ठरवलं. नंतर आता त्या प्रियकराला पाठवून दिलं आणि मग मग सकाळी रात्रभर ते बघत बसले, की जर जिवंत झाला किंवा तो जर जिवंत असेल, तर अजून कशाने तरी त्याला मारून टाकायचं. असं तिनं ते वाट बघितली सकाळपर्यंत ह्यांची काही हालचाल नाही. पाहिलं सगळा श्वास वगैरे सगळा थांबलेला होता आणि त्याच्यानंतर मग तिच्या सासूला फोन केला, पाहुण्या-रावळ्यांना फोन केला, पोलिसांना कळवलं, असं झालंय, तसं झालंय, काय करावं ते कळत नाहीये. आणि मग त्यानंतर मग सगळी मंडळी आलेली आहेत, पाहिलेलं आहे आणि मग हिनं रडारडी, नौटंकी वगैरे सगळं सुरू केलेलं होतं. पण काही तासात म्हणजे 6 तासातच पोलिसांनी या सगळ्याचा भांडाफोड केलेला होता. तिला ताब्यात घेतलं. तिचा प्रियकर जो आहे तो पळून गेलेला होता. मग त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता पुढची कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. पण विचार करा, की तो जो अभिनंदन होता, तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या बाईनं तिच्या पतीला संपवलं, पण त्याचबरोबर ती त्या पूर्ण घराचा वंश नष्ट केला. स्वतःच्या पतीला संपवलंय, स्वतःच्या मुलाला संपवलंय, स्वतःचा परिवार तर तिनं उद्ध्वस्त केलाच. पण ज्या परिवारात ती गृहलक्ष्मी म्हणून आली होती, ज्या परिवारामध्ये ती लक्ष्मी म्हणून आली होती, सोनं-पावलांनी आली होती, त्या संपूर्ण घराच्या वंशाचा विध्वंस हिनं करून टाकला आणि अर्थातच आता तिला जी काही शिक्षा मिळायची, पण तिनं जे केलं, त्याची किती जरी मोठी शिक्षा दिली, तरी ती कमी नाही. पण अर्थातच आता जे काही पुढचं होईल ते नंतर आता कळेलच आपल्याला. पण आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो? आपल्या
आता ह्या अशा घटनांमध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात, की ज्या आपल्याला सांगत असतात, की असं करू नका, असं वागू नका. आपण 1000 वेळा झाला, 1000 नाही आता 2000 वेळा झालं असेल, की आपण सांगितलं हिंसाचार हा कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही. हिंसाचाराने कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. असं असताना सुद्धा लोकं तशी झकमारी करतात आणि त्यानंतर स्वतःही बरबाद होतात आणि घरच्यांनाही बरबाद करतात. आता ही सुखी राहणार आहे का? ही आयुष्यभर सुखी राहणार आहे का? हिला तिचा प्रियकर मिळणार आहे का? आणि त्या प्रियकराने मूर्खासारखं हिच्या नादाला लागून त्यानं स्वतःचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त केलं. काही क्षणाचा खेळ झाला, पण त्या खेळामुळे काय परिणाम झाले त्याचे? पूर्ण आयुष्य दोघांचंही, ह्यांचंही, पूर्ण परिवारही सगळंच ते त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले. जर समजा कुठल्या घरामध्ये अशा पद्धतीनं वाद होत असतील, कोणाचं तरी अफेअर आहे, सांगितलं तरी कळत नाहीये, सुधारत नाहीये, सारखंच पळून जाणं होतंय, हे होतंय, ते होतंय. तर अशा व्यक्तीला सुधारण्याच्या भानगडीत पडू नका. एकदा सांगा, दोनदा सांगा, सुधारलं तर ठीक आहे. पण काय होतं, की बऱ्याच वेळा आपण एखाद्याला सुधारायला जावं, तर ते उलटा परिणाम होतो आणि ते आपल्याला बरबाद करून ठेवतं. तसा अनुभव तुम्हाला सुद्धा आला असेल, की आपण एखाद्याला चांगलं सांगायला गेलो, चांगलं करायला गेलो आणि ते आपल्यावरच उलटलं आणि त्याच्यामुळं अशा लोकांना तसं करण्यापेक्षा अशा लोकांपासून दूर राहा, सुरक्षित अंतर ठेवा. आणि बऱ्याच वेळा काय होतं, की घरामध्ये लहान मूल आहे, घरामध्ये काहीतरी आहे किंवा मजबुरी आहे आणि त्याच्यामुळे मग तडजोड केली जाते. हरकत नाही, तडजोड संसारामध्ये झाली पाहिजे. पण अशा अनैतिक गोष्टींबाबत जर तडजोड झाली, तर ती तडजोड एकदा होते, दोनदा होते, तीनदा होते. पण सततच जर तडजोड होत असेल, तर कुठेतरी मग तिथं एक चुकीच्या गोष्टी व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे सरळ असा हिंसाचार होण्यापेक्षा, असा खून-खराबा होण्यापेक्षा किंवा कोणाचा वंश उद्ध्वस्त होण्यापेक्षा, बरबाद होण्यापेक्षा वेगळं झालेलं चांगलं. आणि त्याच्यामुळे जर कोणी असे असतील, की ज्यांचं बाहेर अफेअर आहे आणि त्यांना त्यांच्या जोडीदाराबरोबर नाही राहायचं. त्यांनी त्या जोडीदाराला जाऊन सांगायचं, की मला तुझ्याबरोबर नाही राहायचंय. मला वेगळं किंवा मला अमक्या-तमक्या बरोबर जायचंय आणि त्या जोडीदारालाही माझी विनंती राहील, की अशा व्यक्तीला जवळ ठेवण्यापेक्षा म्हणजे अशा अशा गोष्टी आपल्या जवळ असण्यापेक्षा ते लांब राहिलेलं बरं. सुखासुखी तूही सुखी राहा, आम्हालाही सुखी ठेव. तर अशा पद्धतीनं जर आता काय होतंय, की एवढी मॅच्युरिटी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. नाहीतर ते बऱ्याच वेळा काय होतंय, माझ्याच बाबतीत असं का घडलं आणि मग मला राग येतो आणि मग मी असं करतो. भाई अशा गोष्टीत काही अर्थ नाहीये, की विनाकारणच रागावणं, वाद घालणं, भांडणं करणं आणि त्याच्यातनं डोकी फोडाफोडी करणं किंवा हिंसाचार करणं याच्यातनं काही साध्य होणार नाही. त्यामुळे परत-परत मी तेच सांगतोय, की ज्यांचं कोणाचं असं काय असेल अशा लोकांना अगदी जाऊ द्या. ते काही असली लोकं जवळ असली, नसली काही फरक पडत नाही. पण तुमचं जीवन अमूल्य आहे. तुमच्या पिढ्यांचं जीवन अमूल्य आहे. विनाकारण अशा गोष्टींमध्ये बरबाद करू नका. अर्थात हेच आपण आता ही जी घटना आहे त्या घटनेच्या माध्यमातून जे समोर येतं ते आपण सांगितलंय. पण आता ही घटना जी आहे ती माध्यमातून समोर आली याच्यामध्ये काही नवीन माहिती नवीन गोष्टी, वेगळी गोष्ट, वेगळी माहिती सुद्धा समोर येऊ शकते. काही जर अपडेट असतील तर ते आपण पाहूया. तुम्हाला जर याबद्दल काही वेगळी नवीन माहिती असेल तर ती सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.